आज गुरुपौर्णिमा. आजच्या या शुभ दिवशी मी अतुल दिलीप सिंग चौधरी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो. ही गोष्ट आहे एका शिष्याची, जो आपल्या गुरूंच्या घरी त्यांची मनोभावे सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला होता. गुरूंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली. तेव्हा गुरूंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की हा दिव्य आरसा असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदित झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरूंसमोर हा आरसा धरला व गुरूंच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला. आणि गुरूंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग पार उडाला. कारण तो आरसा गुरूंच्या अंतःकरणात मोह, अहंकार, क्रोध आदी विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दुःख झाले की आपण ज्या गुरूची मनोभावे पूजा केली, ज्यांना पूर्ण ईश्वराचा दर्जा दिला, त्यांच्या मनातही विकार आहेत. ते सुद्धा अजून मानवी विकारांपासून सुटलेले नाहीत. याचा त्याला आश्चर्य वाटला. तो गुरूंना काहीच न बोलता तो आरसा घेऊन गुरुकुलातून निघाला. रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. मग काय, गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्याला प्रत्येकाच्या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवटी त्याने आपल्या जन्मदात्या आईवडिलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघे पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसून आले बरं का. शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरूंकडे धावला. गुरूंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्हणाला, अहो गुरुदेव, मी आपण दिलेल्या ह्या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात आणि अंतःकरणात डोकवून पाहिले आणि मला असं जाणविले की प्रत्येकाच्या मनात काही ना काही विकार आहेतच, काही ना काही दोष आहेतच. एखाद्याच्या मनात जास्त असे विकार दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दुःखी झालो आहे. कृपया मला मार्गदर्शन करा. गुरूंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला. आणि काय आश्चर्य, त्याला त्याच्या मनातील प्रत्येक कोपऱ्यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध इत्यादी दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले, वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता. पण तू दुसऱ्यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास. अरे ह्याच काळात जर तू स्वतःचे अवलोकन केले असते तर तुला तुझ्या मनातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तू एक असामान्य व्यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुसऱ्यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. या आरशातून मला तुला हेच शिकवायचे होते, जे तुला शिकता आले नाही. तात्पर्य, आपण नेहमीच दुसऱ्या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो, पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. मित्रांनो, जर आपल्याला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारालाही ती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.